आपण आहोत दरेकर वहिनींच्या सोबत. वहिनी, आता इतकी माणसं जमली आहेत, जनरली माणसांचा त्रास होतो का? नाही, अजिबात. कारण कधी कधी मला होतो माणसाचा, खूप माणसाचे, अरे बापरे या माणसाचं काय करावं कळत नाही, म्हणून सभा समारंभांना वगैरे जाणं मी थोडं शक्यतो टाळतो कधी कधी. पण तुम्हाला असं नाही होत? नाही. वहिनी, एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू तुम्ही आणायच्या. प्रत्येक वस्तूला 100 रुपये मिळतील. 5ही वस्तू जर आणल्या 1 मिनिटाच्या आत तर आणखी 500 रुपये मिळतील. म्हणजे एकूण 1000 रुपये तुम्ही मिळवू शकता. यात कुणीही मदत करायची नाही, कुणीही तोंडातून काही शब्द काढायचा नाही, क सुद्धा काढायचं नाही अक्षर, कारण तुमचं अक्षर आहे क. झाल्यात का 5 किंवा आणखी एखादी आणा का असेल तर. या काय काय आणलं वहिनी तुम्ही? कप आणलाय, कंगवा आणलाय, कांदा आणलाय, क्लिप आणि कढई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 1000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. आता हाच खेळ जोशी वहिनींसोबत खेळूया. चला पहिली 5 वस्तू तुम्ही आणायच्यात, मी सांगेन त्या अक्षरावरून. हा, आणि प्रत्येक वस्तूला 100 रुपये. जर 5ही वस्तू आणल्या 1 मिनिटाच्या आत तर 500 रुपये बोनस. तुमच्यासाठी अक्षर आहे म. काही तुम्ही सांगू शकता वहिनी. 1 मिनिटाच्या आत आणायचं बरं का 5 वस्तू. तुम्ही ज्याप्रमाणे चालत गेलेला आहात त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतंय की आम्ही तुम्हाला जास्त वेळ देऊ, मग वरून काय 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 चला चला पटपट. मी का पटपट करतो? आमचे पैसे नाही जातील ना. हा पटपट हे सांगा. चला वहिनी, काय नाही मिळत का मग वरून दुसरं काही? बोलायचं नाही, नाही त्याला उपयोग नाही. त्यांनी ते आणलं तरी अरे बापरे, कितीतरी मवर्ण गोष्टी आहेत, तुम्हाला आठवतच नाही. दिसायला या संपली. मोबाईल आणि मग अशा 2 वस्तू तुम्ही आणल्या. फक्त 200 रुपये मिळत आहेत तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. ओके, आता यानंतरचा खेळ आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. शब्दकोड्यांचा खेळ आहे, पण तो आधी आम्ही खेळणार आहोत दरेकर वहिनींसोबत. वहिनी, शब्दकोड्याचा खेळ आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की काय हा खेळ. मी शब्दकोडे जसं आपण सोडवतो तसं सोडवायचे, सगळे मदत करू शकतात. हे सोडवलं की 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि या व्यतिरिक्त मग या 5 वस्तूंपैकी मी तुम्हाला विचारणार, कुठल्या वस्तूच्या मागे सोन्याचा दागिना 1 ग्रामचा लपवलेला आहे असं तुम्हाला वाटतं. तुम्ही अंदाज लावायचे आणि मग शोधायचा दागिना. तो जर अंदाज बरोबर ठरला तर आणखी 500 रुपये तुम्हाला मिळतील. आणि मग अंदाज लावल्या लावल्या पुढच्या 30 सेकंदात तुम्ही तो दागिना शोधून आणायचा. मग तो तुम्ही तिकडून शोधा किंवा कुठूनही शोधा. अंदाज बरोबर असेल तर 500 रुपये तुम्हाला मिळतील, शिवाय सोन्याचा दागिना. पण अंदाज चुकला आणि दागिना मिळाला तर दागिना तुमचा 500 रुपये काही मिळणार नाही. ठीक आहे? पहिलं आडवं, डोळ्यातनं पाणी आणणारे अनेक वचने. पहिलं आडवं कांदे आणि खाली 2 उभं देवघर. कांदे, देवघर, देव, घर. बर. 3 आडवं, पाटा, वरवंटा. वरवंटा. 4 आडवं, तिखट स्वभावाची. उभं 5वं वाटण यंत्र. मिरची. 4 मिरची आणि मिक्सर. मिक्सर. हा, आता याच्यापैकी कुठे सोन्याचा दागिना लपवला असं तुम्हाला वाटतं? वरवंटा.
काय बहिणी, कुठे मिळाला तुम्हाला दागिना? मिक्सरच्या इथे. मिक्सरच्या इथे मिळाला दागिना. हा तर मिळवला 1 ग्रामचा दागिना तुमचा, कारण तो तुम्ही मिळवला. शिवाय याचे 500 रुपये क्लू बरोबर ओळखल्याचे ते मिळणार नाही तुम्हाला, कारण क्लू तुम्ही चुकीचा ओळखला. पण थोडं सोडवलं त्याच्याबद्दलचे हे 500 रुपये तुमचे बहिणी. थँक्यू. जोशी बहिणींच्या घरी आपण आहोत. 16 वर्ष झाली लग्नाला, आणि 16 वर्षात कधी असा खेळ खेळला होता? नाही, कधीच नाही. संसाराचा खेळ मात्र खेळला तो, दोघांनी मनसोक्त खेळलाय. ओके बहिणी, शब्द कोड आहे ते तुम्ही सोडवायचे, सगळे मदत करू शकतात. विचारू? 1 आडवं द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षापासून तयार करतात, पण काय म्हणजे? मी काय म्हणजे मग मग मला विचारा ना की 2 उभं काय आहे. स्वयंपाक घरात हा डबा हवाच. 5 अक्षरी डबा आहे आपला. 5 अक्षर आहे, 5 शब्द आहे. मिसळणीचा नाही. मसालाचा, बरं, मसाला डबा. हा मसाला नाही, मसाल्याचा डबा नाही. हा हा बरं, हे काय हे सांगू? 3 आडवं आहे. मनी मराठीत पैसा. 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 हा आता मसाला. हा मसाला मसाला डबा. मदिरा. हा? मदिरा. द्राक्षापासून तयार करतात मदिरा. मदिरा. वा बर. हा आणि 5 आडवं आहे. भ्रमणध्वनी. मोबाईल. अख्ख्या महाराष्ट्राला कळतंय माझं अक्षर किती घाणेरडं आहे ते. बरं, 4 आडवं. पोळपाट. लाटणं. आता यापैकी कुठे आहे तुम्हाला वाटतंय सोन्याचा दागिना? मसाला डबा. मसाला डबा. ओके ठीक. हो सर. वहिनी, तुम्ही हे सगळं बरोबर सोडवलं. 1 2 3 4 5 हे 500 रुपये तुम्हाला मिळतात हे सोडवल्याबद्दल. क्लू तुम्ही चुकीचा ओळखलात. खरं तर तुम्ही सांगितलं मसाला डबा, पण तिथे लाटणं जिथे होतं तिथे दागिना होता, त्यामुळे हे 500 मिळणार नाही. पण तो सोन्याचा दागिना 1 ग्रामचा तुमचा. आता मानाची पैठणी कोणाला मिळणार? कोण ठरणार आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर? दरेकर बहिणी की जोशी बहिणी? पाहूया. दरेकर बहिणी आणि जोशी बहिणी लग्न होऊन झाली आहेत 8 महिने आणि इथे झाले आहेत 16 वर्ष. वहिनी, खेळ असा आहे पैठणीसाठीचा की यांच्या या टबमध्ये 15-15 चेंडू आहेत आणि समोर आम्ही ठोकळे रचून एक छोटासा बोगदा तयार केलेला आहे त्यांना. त्याच्यातून तो चेंडू जायला पाहिजे. पण कसं जाणार? तर चेंडू इथे रेषेवर ठेवायचा, हॉकी स्टिकनी तो मारायचा. वा काय गंमत आहे बघा. हॉकी स्टिक, प्लास्टिकचा चेंडू जायला पाहिजे त्यातनं ठोकळ्यांना. 15 चेंडूंपैकी जास्तीत जास्त चेंडू ज्या बहिणींचे जातील त्या आजच्या एपिसोडच्या विजेत्या ठरतील, होम मिनिस्टर ठरतील. समजा 3-3 चेंडू गेले तर ज्यांचे आधी जातील त्या विजेत्या. या बहिणी, तुमची वेळ सुरू होते आता. खेळा. खेळा, चला पटापट खेळा आता. दोन चेंडू. अहो त्या इकडेच मारतायत.
शॉट लिस्ट. 15 चेंडूंची संधी देण्यात आली. त्यामध्ये जोशी वहिनींचा चेंडू फक्त एकदाच नेम साधला त्या चेंडूने. त्यामुळे त्या आजच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही भेटवस्तू. आणि तब्बल 4 वेळेला त्यानंतर चेंडू नेम साधत आजचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर दरेकर वहिनी, त्यांना रूपसंगम तर्फे ही मानाची भरजरी पैठणी. तुम्हाला 8च महिने झाले. तुम्हाला 16 वर्ष होण्यासाठी खूप खरं तर वर्ष जावी लागतील. म्हणजे 15 वर्ष आणि 4 महिने आणखी तुम्हाला. आणि तुमचा जो संसार आहे 16 वर्षाचा, तो अजूनही 8 महिन्यांचा असल्यासारखा आहे. तुम्ही त्या दोघांमधली केमिस्ट्री खूपच चांगली आहे. त्यामुळे ते तसंच राहू देत. आनंदात राहा. चौघांनाही माझ्या शुभेच्छा. चौघांच्याही माहेराला, सासराला, सगळ्यांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या एकमेकांची. थँक्यू सो मच.